नमस्कार, आपलं सर्वांचं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे। मी प्रथमेश आणि आपण पाहताय बातम्या सेकंदात। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला। नवनाथ पडळकर यांच्यावर बारामतीच्या प्रभारी पदाची जबाबदारी देऊन त्यांनी हे काम केले। आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढणार आहोत, त्याबद्दल दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली। काँग्रेस हायकमांडना त्याबद्दल कल्पना आहे, असं खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं। दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची आज एसीबी कडून चौकशी करण्यात येणार आहे। बडगुजर यांनी 4 दिवसांचा वेळ मागितला होता, ती मुदत आज संपली आहे, त्यामुळे ही चौकशी करण्यात येणार आहे। सांगली शहरात वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे। जिल्ह्यात दिवाळीपूर्वी 1 रुग्ण सापडला होता, त्यानंतर पुन्हा आता एकदा 2 रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये खळबळ वाढली आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे। तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने 78 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिका विजय मिळवला आहे। मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल अर्शदीप सिंगला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला आहे। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत राहा नवराष्ट्र।